गणराया घ्या पहिले वंदन, गणराया घ्या पहिले वंदन. प्रसन्न भावे हो शिवनंदन, प्रसन्न भावे हो शिवनंदन. गणराया घ्या पहिले वंदन. कांचनमय हा मुकुट शोभतो, कांचनमय हा मुकुट शोभतो. पुष्पहार तो वदनी रुळतो, पुष्पहार तो वदनी रुळतो. रुंद कटीवर सर्प खेळतो, रुंद कटीवर सर्प खेळतो. विलेपिले या भाली चंदन, विलेपिले या भाली चंदन. गणराया घ्या पहिले वंदन, गणराया घ्या पहिले वंदन. प्रसन्न भावे हो शिवनंदन, प्रसन्न भावे हो शिवनंदन. गणराया घ्या पहिले वंदन, गणराया घ्या, गणराया घ्या, गणराया घ्या पहिले वंदन. भारतरत्न आदरणीय महर्षी कर्वे, आदरणीय बाया कर्वे व भारतमातेच्या प्रतिमेला वंदन करून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्नेहसंमेलनामध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. मी तनुजा टीचर यांना विनंती करते की त्यांनी शारदा स्तवनाचे गायन करावे. नमो नमोस्तु शारदे सकल कला विशारदे, नमो नमोस्तु शारदे सकल कला विशारदे, नमो नमोस्तु शारदे सकल कला विशारदे. अजाणवी अधारते मनात सद्विचारते, अजाणवी अधारते मनात सद्विचारते. विडाधरी सुहासिनी श्वेत पद्मवासिनी, विडाधरी सुहासिनी श्वेत पद्मवासिनी. तु शुभ्रवस्त्रधारिणी नमोस्तु चित्तहारिणी. शारदे शारदे शारदे, शारदे शारदे शारदे. नमो नमोस्तु शारदे सकल कला विशारदे, नमो नमोस्तु शारदे सकल कला विशारदे, सकल कला विशारदे, सकल कला विशारदे. सुमधुर अशा शारदा स्तवनाने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. माता आणि माती, फरक आहे फक्त वेलांटीचा. एक जन्म देते तर दुसरी कुशीत घेते. अशा या माती आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आपणा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते. मी प्रज्ञा माने आणि मी तेजश्री शाळेतील छोट्या वादक कलाकारांची ओळख करून देते. तबल्यावर आहेत कुशल इनामदार आणि अर्णव जाधव. तालवाद्य व साईड रिदमसाठी साथ देत आहेत चैतन्य काटकर.
आयुष वाळिंबे आणि सोहम धुळे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व संवादिनीवर साथ देत आहेत श्रीमती रूपाताई शास्त्री. शारदा स्तवनाचे गायन केले आहे श्रीमती तनुजाताई जोशी यांनी. निवेदनाचे मार्गदर्शन केले आहे डॉक्टर धनंजयजी भांडारी आणि श्रीमती स्वातीताई कानेडे यांनी. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमतां व्यसनेन तु मूर्खाणां निद्रया कलहेन वा. विद्वान लोकांचा वेळ काव्य आणि शास्त्राच्या मनोरंजनात जातो, परंतु अल्पमती लोकांचा वेळ झोपेमध्ये आणि भांडणात जातो. यावर्षी आपल्या स्नेहसंमेलनाचा विषय आगळा वेगळा आहे. कार्यक्रमाचे नाव आहे काव्यांजली. मराठी सुप्रसिद्ध कवी व त्यांच्या कविता आपल्याला परिचित व्हाव्यात हाच काव्यांजलीचा हेतू. मिनी KG ते इयत्ता 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी 19 मराठी सुप्रसिद्ध कवींची ओळख करून देण्याचा प्रयत्न काव्यांजलीने केला आहे. काव्यांजली म्हणजे कवितांचा प्रवाह. जे ना देखे रवी ते देखे कवी. कवीच्या नितळ मनाचा आरसा म्हणजे त्याची कविता. कविता म्हणजे कल्पना, अनुभव जी स्फुरण झाल्यावर कवी माफक शब्दात अडकवून ठेवतो. कविता म्हणजे कवीच्या मनात ठसठसणारी एक शुद्ध भावना. ती एक सुंदर भाषा आहे जी अर्थ व्यक्त करते आणि भावना, कल्पना, अनुभव, चित्र यातून संवाद साधण्यासाठी शब्द एकत्र करून सौंदर्य रचते. चला, थोडाही वेळ न दवडता आपण कार्यक्रमाच्या दिशेने वळूयात. सुरांचा साज लाभला की कवितांचीही गीते होतात. याचे मूर्तिमंत उदाहरण देणाऱ्या प्रभूतीने आकाशी झेप घेरे पाखरा, अग नाच 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 राधे उडवूया रंग, किंवा ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आणि टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग, टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग. ही सुप्रसिद्ध गीते रचणारे कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, कोल्हापूर भूषण पुरस्कार, यशवंतराव चव्हाण साहित्य गौरव पुरस्कारचे मानकरी जनसामान्याचा कवी म्हणजे कवी जगदीश खेबुडकर. कोल्हापूर जिल्ह्यातल्या छोट्याशा खेड्यात बालपण गेलेले आणि करवीर नगरीचा अभिमान आपल्या प्रत्येक वागण्या बोलण्यातून जाणवून देणारे जगदीश खेबुडकर प्रतिभावंत कवी. लोकगीताचे काव्यबीज बालपणापासूनच मनात आणि आत्म्यात पेरले गेलेले आणि त्यामुळेच प्रत्येक कलाकृतीने श्रेष्ठ ठरलेले. जगदीश खेबुडकर यांनी रचलेल्या अष्टविनायका तुझा महिमा कसा या एका रात्रीत तयार झालेल्या गाण्याचा किस्सा आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. दिग्दर्शक शरद पिळगावकर यांच्या अष्टविनायक या चित्रपटाच्या गीतलेखनासाठी ते योग्य गीतकाराच्या शोधात होते. तेव्हा मध्यरात्री पिळगावकरांनी खेबुडकरांचे दार ठोठावले. एवढ्या रात्री काय काम काढले असे विचारल्यावर पिळगावकर म्हणाले, अष्टविनायकाची महती सांगणारं एक महत्त्वाचं गाणं आहे आणि ते तुम्हीच करायचं, असं म्हणून पिळगावकर खेबुडकरांना त्यांच्यासोबत घेऊन आले. अष्टविनायकांपैकी एकही गणपतीचं दर्शन त्यांनी घेतले नसल्याचे सांगितले. त्याची काळजी करू नका असं म्हणत पिळगावकरांनी अष्टविनायकाची माहिती आणि महती सांगणारी पुस्तिका खेबुडकरांच्या हातात ठेवली. खेबुडकरांनी गणपतीचे स्मरण केले, कागदावर श्रीकार टाकला आणि लिहायला सुरुवात केली. बघता बघता एक एक गणपतीचे वैशिष्ट्य सांगता सांगता ते तब्बल 8व्या गणपतीपर्यंत येऊन पोहोचले. आणि ही महती लिहिता लिहिता सकाळ झाली. खेबुडकर यांनी लेखणी खाली ठेवली, त्यांचा खडा आवाज लावला आणि 7व्या गणपतीपासून सुरुवात केली. महडगावची महसूर वरदविनायकाचं तिथं एक मंदिर, मंदिर लय साधं सुद जसं कौलारू घर. गाणं झकास झालं, तब्बल 13 मिनिटांचं. हे गाणं आज सुद्धा आपण जनसामान्यांच्या मुखात ऐकतो.
ऐकणाऱ्याच्या किंवा वाचणाऱ्याच्या नजरेसमोर प्रत्यक्ष चित्र उभे करण्याचे सामर्थ्य खेबुडकर यांच्या लेखणीत होते आणि म्हणूनच आम्ही त्यांना चित्रकवी असे संबोधले आहे. अशा या थोर व्यक्तिमत्वाने रचलेल्या काव्यांच्या संकलनावर नृत्य सादर करत आहेत इयत्ता 8वीचे विद्यार्थी. कार्यक्रमाचे नाव आहे चित्रकवी जगदीश खेबुडकर. हे देवा तुझ्या दारी आलो, गुणगान गाया तुझ्या मानसाचा जन्म जाई वाया. ए देवा दिली हाक उद्धार कराया, आबाळाची छाया तुझी समुद्राची माया. मोरया मोरया अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी.
संग ईर्षा धरतोय अंधार गा अंधार हा. उजेड केला घेतो म्हणून बेजार गा बेजार पापाच्या मोर पुण्याई पडती या भारी अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी आली गवर आली सोन पावली आली आली गवर आली सोन पावली आली गोऱ्या अंगात न्याऱ्या ढंगात साजन वाल्याली आली ग गौराई सोन पावली आली आली ग गौराई सोन पावली आली आली नटून आली थटून साजन वाल्याली आली गवर आली सोन पावली आली आली गवर आली सोन पावली आली झिम्मा खेळूया तालात झिम्मा खेळूया तालात भावजय देतीय टाळी ग नणंद हसतीय गालात आली गवर आली सोन पावली आली गौरीला जागवा ग गौरीला जागवा ग उजवा डावा हात हलू दे सुपही नाचवा ग उजवा डावा हात हलू दे सुपही नाचवा ग सुपाच माझ्या वळखा हो मान जसा गणाचा दिसतोय कान अग चांगलं चांगलं राखून ठेवा वंगाळ बाहेर उडवा ग उजवा डावा हात हलू दे सुपही नाचवा ग विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीच मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची काय तुझी माया सांगू श्रीरंगा काय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आली या अभंग विठ्ठला पांडुरंगा अभंगाला जोड टाळ्याची पळांची अभंगाला जोड टाळ्याची पळांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची 1956 साली पहिल्यांदा पुणे आकाशवाणीवरून त्यांचे भक्तिगीत प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या मृत्यूपर्यंत म्हणजेच 2011पर्यंत साधारण 55 वर्षांच्या काळात काव्याचे सगळे प्रकार हाताळले. बालगीतांपासून प्रेमगीते, पोवाडा, भक्तिगीते, अंगाई गीते, कीर्तन, कोळी गीते, गवळणी, हादग्याची गाणी, भजन असे अनेक प्रकार हाताळले. समाजातील सर्व थरातल्या व सर्व वयोगटांसाठी अविस्मरणीय अशी गीतरचना सातत्याने त्यांच्याकडून होत आली. साधे, सोपे आणि अर्थगर्भ नादमयी शब्द हे खेबुडकरांच्या गाण्याचे वैशिष्ट्य.
पेशाने शिक्षक असल्यामुळे शब्दांचे सहज सुंदर प्रस्तुतीकरण करणे ही त्यांची सवयच. आणि म्हणून विविध मानवी भावनांना त्यांनी चपखल शब्दांमध्ये शब्दबद्ध केले. जसे की डौल मोराच्या मानचा र डौल मानचा, किंवा हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा, किंवा आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी. आणि म्हणूनच त्यांची गाणी ऐकताना मन मोराचा पिसारा फुलतो. चला तर मग त्यांच्या इतरही गाण्यांचा आस्वाद घेऊयात. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले. सत्यं
शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा विद्याधन दे आम्हास एक छंद एक ध्यास 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 नावने पैल तिरे दया सागरा ज्ञान मंदिरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा हो आम्ही नीतिमंत कला गुणी बुद्धिमंत 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 कीर्तीचा कळस गाय उंच अंबरा ज्ञान मंदिरा सत्यं शिवं सुन्दरा 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 आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई तिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई उदे गंबाबाई उदे गंबाबाई हे उदे गंबाबाई आई उदे गंबाबाई साऱ्या चराचरीचीच जीवा संजीवनी देते जीवा संजीवनी देते जीवा संजीवनी देते तीच संहार प्रहरी दैत्य दानव मारिते दैत्य दानव मारिते दैत्य दानव मारिते उग्र चंडी रूपा आड धरा वाचल्याचा गाई आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई उदे गंबाबाई उदे गंबाबाई हे उदे गंबाबाई आई उदे गंबाबाई ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे
मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 मयुरेश्वरा मोरया 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 मयुरेश्वरा मोरया 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 चिंतामणी मोरया 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 चिंतामणी मोरया 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 सिद्धिविनायक मोरया 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 सिद्धिविनायक मोरया 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 महागणपती मोरया 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 महागणपती मोरया 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 विघ्नेश्वरा मोरया 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 विघ्नेश्वरा मोरया 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 गिरिजात्मजा मोरया 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 गिरिजात्मजा मोरया 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 वरदविनायक मोरया 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 वरदविनायक मोरया 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 बल्लाळेश्वर मोरया 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 बल्लाळेश्वर मोरया 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 अष्टविनायक मोरया 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 अष्टविनायक मोरया 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 अष्टविनायक मोरया 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 अष्टविनायक मोरया अप्रतिम सादरीकरण. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करूयात. आता वळूयात पुढील कार्यक्रमाकडे. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती अनुराधाताई गोखले, श्रीमती अमृताताई पाडळीकर, माननीय श्रीमान रवींद्रजी देव सर, तीनही विजन शाळांच्या मुख्याध्यापक प्रमुख माननीय श्रीमती कांचनताई सातपुते, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वृषालीताई सहस्त्रबुद्धे, पर्यवेक्षक व स्नेहसंमेलन प्रमुख यांना मी मंचावर स्थानापन्न होण्याची विनंती करते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत. मी रूपाताई यांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्या श्री अनुराधाताई गोखले यांचा परिचय करून द्यावा. उजळलेला मंच आहे, उजळलेला मंच आहे शब्द ऐकण्या काव्यांजलीचे. उजळलेला मंच आहे शब्द ऐकण्या काव्यांजलीचे. प्रमुख अतिथी लाभल्या ज्ञानसंपन्न सौ अनुराधाताई, हे आज भाग्य आमचे, हे आज भाग्य आमचे. सौ अनुराधा गोखले, सेवानिवृत्त प्राचार्या, महर्षी कर्वे संस्था, महिलाश्रम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज. शालेय नियतकालिकातून लेखन तसेच आरोग्यासाठी होमिओपॅथी या पुस्तकाचे सहलेखन. अष्टशक्तींचा जागर महाराष्ट्र टाइम्समध्ये नवरात्रीनिमित्त लेखमाला, जी अष्टशक्तींचा जागर पुस्तक रूपाने प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे अनेक प्रकारचे लेखन ताईंनी केलेले आहे. BSc, M.Ed, MA, MSc आणि PGD अशा अनेक पदव्या लाभलेल्या विद्याविभूषित पाहुण्या आदरणीय अनुराधाताई यांचे मनःपूर्वक स्वागत. यानंतर मी माननीय रवींद्रजी देव सर यांना विनंती करते की त्यांनी अनुराधाताई यांचा सत्कार करावा. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या भेटवस्तू देऊन पाहुण्यांचा सत्कार होत आहे. यानंतर मी रूपाताई यांना विनंती करते की त्यांनी श्रीमती अमृताताई पाडळीकर यांचा परिचय करून द्यावा. वेचण्या काव्यांजलीच्या गाणी आणि कविता. वेचण्या काव्यांजलीच्या गाणी आणि कविता कवी वारसा लाभलेल्या पाहुण्या सौ अमृता. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी आदरणीय जगदीशजी खेबुडकर यांच्यासाठी जोरदार आपण टाळ्या वाजवूयात. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी आदरणीय जगदीश खेबुडकर यांच्या कन्या अमृता पाडळीकर. मी एक जास्वंदी
हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. तसेच सुनीता कालेकर लिखित ओवाळणी पुस्तकाचे शब्दांकन ताईंनी केले आहे. MA आणि पत्रकारिता अभ्यासक्रमात शिवाजी विद्यापीठात प्रथम क्रमांक संपादित केलेल्या अमृताताईंचे सहर्ष स्वागत. धन्यवाद ताई. यानंतर मी विजन तीनही शाखांच्या मुख्याध्यापक प्रमुख श्रीमती कांचनताई सातपुते यांना विनंती करते की त्यांनी महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्र तसेच मुलांनी बनवलेल्या भेटवस्तू देऊन प्रमुख पाहुण्या श्रीमती अमृताताई पाडळीकर यांचा सत्कार करावा. धन्यवाद ताई. यानंतर मी अनुराधा मॅम यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार. विजन इंग्लिश मीडियम स्कूल याचं नाव ठेवण्यापासून मी या शाळेची परिचित आहे. त्यामुळे ही शाळा कशी मोठी झाली ही मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे. आणि आत्ता कार्यक्रम बघितल्यावर तर मला खूपच आनंद झाला. सुंदर कार्यक्रम, छान बसवले होते आणि कवीच इतके मोठे होते की त्यांचं प्रत्येक गीत, प्रत्येक लिखाण किती वेगळ्या दर्जाचं होतं आणि ते सुंदर रीतीने बसवलं होतं. खूप छान, मला इथे येऊन खूप मजा वाटली, छान वाटलं, आनंद झाला. आणि कांचनताई म्हणाल्या येणार का म्हटल्यावर मी लगेच हो म्हटलं, कारण शाळेत येण्याची संधी मी नेहमीच घेत असते. त्याप्रमाणे आज मी संधी घेतली आणि सरांची पण आज फार पहिल्यांदाच ओळख झाली. जगदीश खेळबुडकरांची कन्या पण माझ्या इथे आत्ता आलेल्या आहेत, त्यांची ओळख झाली. इथे आल्यावर असं लक्षात येतं की खूप आपण काय काय कार्यक्रम नेहमीच करतो. गॅदरिंग म्हटलं की आपला खूप आनंद होतो आणि काव्यांजली हा एक वेगळा विषय निवडून संपूर्ण विद्यार्थ्यांना आपण एक प्रेरणा दिलीत की नवीन काव्य कशी रचावीत. मला हे जाणून घ्यायला आवडेल की आपल्या शाळेत किती मुलं कविता करतात. कारण आपण कविता केल्या, ऐकल्या, सादर केल्या, सगळं बरोबर, परंतु आपण किती करतो, किती आपण प्रेरणा घेतो. तर कविता करणं ही एक उत्स्फूर्तता आहे, स्पॉन्टेनिटी आहे. बसलं कविता करायला तर होत नाही, पण त्याच्यासाठी आतून आपल्याला काहीतरी उत्स्फूर्त प्रेरणा यावी लागते. तसे संस्कार आपल्यामध्ये असावे लागतात, हेरिडिटी आपल्याला काहीतरी असावं लागतं. पण तरीसुद्धा जर आपण प्रयत्न केला तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही आहे. आणि त्यामुळे आता पुढच्या वर्षी मला तुमच्या कविता ऐकायला नक्कीच आवडतील आणि मी पुन्हा येईन पुढच्या वर्षी, तर तुमच्या स्वरचित कविता मला ऐकायला नक्की आवडतील. पण स्वरचित कविता करणं ही जी स्पॉन्टेनिटी आहे, ही स्पॉन्टेनिटी जेव्हा आपलं मन स्वच्छ असतं, निर्मळ असतं, सात्विक असतं, चार चौघांसाठी काहीतरी द्यायचा विचार असतो, तेव्हा हे सुचतं. आजच्या जमान्यात मला बोलण्यासाठीच म्हणजे मी आलेली आहे की युग आहे डिजिटल, हातामध्ये आहे मोबाईल, नेटवर्क आणि हे सगळं. तर हे सगळं करत असताना आपण किती आतमध्ये काय घालतो आणि आपल्यातलं ओरिजिनल काय बाहेर येतं याचा आपल्याला थोडासा शांतपणे विचार करायची वेळ आली आहे. सगळे सायंटिस्टसुद्धा असेच आहेत, त्यांच्यामध्ये पण स्पॉन्टेनिटी आहे, क्रिएटिव्हिटी आहे. जिथे जिथे क्रिएटिव्हिटी आहे तिथे तिथे त्यांची मनं स्वच्छ आहेत. आज आमची मनं प्रदूषित आहेत आणि मला हे सांगायला खूप आवडत नाही आहे, परंतु वस्तुस्थिती आहे. हे प्रदूषण आपल्याला कमी कसं करता येईल, कारण आज आपण खूप आत घेतोय, त्याच्यावर विचार थोडाच करतोय आणि त्यातनं चांगलं आउटकम फारच थोडं निघतंय. मग त्याचा परिणाम काय होतो, आपण कंट्रोल नाही करत होत. आने दो, जे काही बघायचं आहे ते बघूया,
आत घेऊया, चालू ठेवूया आणि मग त्याच्यामध्ये आपला वेळ खूप जातो, परंतु आतून बाहेर काही येत नाही. आपली मनाची एकाग्रता त्यामुळे खूप कमी होतीये. आणि ही एकाग्रता वाढवायची असेल तर आतला कचरा कमी करायची गरज आहे. त्याला म्हणतात टॉक्सिसिटी डिटॉक्स करणं, हो की नाही. तर ही डिजिटॅलिटी जी आहे, आतमध्ये आपण जे घेतोय त्याला आपला कंट्रोल नाही आहे आणि मग चिडचिड होते आपली, वेळ पुरत नाही, अभ्यासात एकाग्रता होत नाही, नवीन क्रिएटिव्ह सुचत नाही. हे सगळं या लोकांना सुचलं माहिती आहे का? तर ते अत्यंत निर्मळ होते लोक. आजसुद्धा सुचतंय ज्यांना, ते सुद्धा अत्यंत निर्मळ आहेत म्हणून त्यांना सुचतंय. तुम्हाला सुद्धा सुचेल, तुम्ही सुद्धा नवीन नवीन काहीतरी करू शकाल. पण जेव्हा हा जो दुसरं जे आणलं ना आपण समोर हातात, ते जेव्हा बंद होईल तेव्हाच आपल्यामध्ये हे काम सुरू होईल. कारण मुळामध्ये आपल्यामध्ये ती ओरिजिनॅलिटी आहेच. आपण जिथे आजूबाजूला बघतो त्यातून आपल्याला खूप काही सुचत असतं, नवीन नवीन प्रयोग करता येत असतात. परंतु हे प्रयोग सुचायला आपलं शांतता, मन स्वच्छ, दुसऱ्यांबद्दलचा विचार, दुसऱ्यांकडे काहीतरी करायचं आपल्याला, याच्यासाठी जर केला तर नक्की आपल्याला काम करता येतं. त्याच्यासाठी आपल्याला 3Hचा वापर करायचा आहे. हेड, हार्ट आणि हँड्स. जेव्हा मन स्वच्छ, बुद्धी चांगली, तेव्हा मनापासून आपण हार्ट, दिल से काम करू आणि मगच आपल्या हाताने कामं होतील. आज आपल्याला वेळ नाही आपण म्हणतो, पण मोदींसारखे आपले पंतप्रधान 24 तास कसे घालवतात हेही आपल्याला माहिती आहे. असेच अनेक उद्योगपती, अनेक क्रिएटिव्ह लोक आपल्या देशामध्ये आहेत. आपण त्यांच्याकडे बघूया. आपली नवीन पिढी पुढे आपल्या देशासाठी काम करणार आहे. त्यामुळे या नवीन वर्षामध्ये आपण जर 2 तास आपण मोबाईल घेत असू तर 15 मिनटंच घेऊया, हळूहळू घेऊयाच नको. तर तुम्ही म्हणाल तसं नाही, आम्हाला लागतोच मोबाईल. कशाला लागतो ते शाळेतलं कळलं नाही, शिक्षकांचं एखादी कन्सेप्ट कळली नाही, पटकन बघता येतं गुगलवर. पण तिथं थांबवत नाही आपण. 2 मिनटात तिथली शंका निरसन नाही होत, आपण तिथे 2चे 2 तास करतो. कारण ते इतकं पळत असतं ना तुमच्या डोळ्यासमोर, हे बघू ते बघू ते बघू ते बघू. इथे आपल्याला स्वतःला कंट्रोल करायचं आहे. आता जितकं कमी त्याचा वापर कराल तेवढं ते यंत्र खूप मदतीला येणार आहे. नेमकंच तुम्हाला सगळं नीट सांगणार आहे. असं म्हणतात शास्त्र हे शाप की वरदान. तर ते शाप व्हायला नको आहे, त्याचा वरदानासारखा आपल्याला उपयोग झाला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला आपल्याकडे जेवढं काही आहे आतमध्ये, जितकी क्रिएटिव्हिटी आहे ती आपल्याला बाहेर काढायची. घरामध्ये पण तसंच वातावरण असलं पाहिजे, शांत असलं पाहिजे. शिक्षक शिकवतात तिथे शांततेने ऐकलं पाहिजे, रिस्पेक्ट दिला पाहिजे. त्यांचं ज्ञान तुमच्यापेक्षा नक्कीच जास्त असतं. पण आम्हालाच सगळं माहिती आहे, आम्हाला काय गुगलवर आम्ही सगळं शोधून काढू, त्याने अभ्यास होत नाही. अभ्यास करायला शांतता लागते, अभ्यास करायला नवीन नवीन विचार यावे लागतात. आणि हे करण्यासाठी आपण त्या नवीन मित्राला जरा दूर सोडायला पाहिजे. आणि पालकांनासुद्धा तेच आहे. त्यांच्यामध्ये पण काय झालं आहे की आज सगळेच जण हातात घेतात. तर मी इथं काही उपदेश करायला आले नाही आहे, पण ही वस्तुस्थिती आहे. ठरवलं आपण तर नक्की होणार आहे. आणि जेव्हा आपण स्वतः ठरवतो तेव्हाच ती गोष्ट चांगली पूर्ण होतवाला जाते. म्हणून तुमचं एमसुद्धा कसं पाहिजे, स्मार्ट एम पाहिजे. स्मार्ट म्हणजे आता स्मार्ट जगात आहात तुम्ही, त्यामुळे स्मार्ट एम, नक्की एम, विशिष्ट एम, ठरलेल्या वेळात पूर्ण होणार एम, हे मी पूर्ण करणार आहे.
मला जिथे जिथे मदत घेता येईल ती घेणार आहे मी आणि साध्य गाठणार आहे. अशीच एक गोष्ट 2 मिनिटात सांगणार आहे आणि संपवणार आहे. एक काडी पैलवान असा मुलगा होता. मुलगा 17-18 वर्षाचा. त्याला अशी इच्छा होती की आपण कुस्ती खेळावी. तर शिक्षक म्हणाले, ते गेला मल्लांच्या त्या आखाड्यात गेला, शिक्षकांना विचारलं, मला कुस्ती खेळायची आहे, शिकवाल का तुम्ही? त्यांनी आधी बघितलं त्याच्याकडे, काय इतका काडी पैलवान, अशक्त, कसं काय हा कुस्ती खेळणार आहे. रोज तो त्यांच्या पाठीमागं लागायचा, मला शिकवा, मला शिकवा. शेवटी ते शिक्षक म्हणले, चल ये आता तू एकदा शिकवतो तुला. आता मी तुला इथला जो युनिफॉर्म आहे तो घालायला देतो. तो घालायला दिल्यावर ठीक आहे म्हणला, मी करतो, तुम्ही जसं सांगाल तसं मी करायला तयार, किती दिवस लागले तरी तयार आहे. आणि जेव्हा त्या शिक्षकांच्या लक्षात येतो की हा काही आपल्याला सोडत नाही आहे आणि आपण त्याला शिकवायचं, शिकवता शिकवता तो जिल्हा स्तरावर, स्टेट लेवल, सगळीकडे पुढे पुढे गेला. भरपूर बक्षिसं मिळवली त्यांनी. शिक्षकांना, त्या टीचर ते होते, त्यांना खूप मजा वाटली की अरे हा इतका जिद्दीने काम करतोय आणि इतका तो जिंकत गेला आहे. गावात आल्यावर त्याची अगदी छान मिरवणूक काढतात, खूप पदं मिळवतो, सगळं करतो. ते शिक्षक विचारतात, तू एवढं हे सगळं यश मिळवलंस कसं? म्हणतो, माझी जिद्द आहे म्हणून मी मिळवलं. पण त्या शिक्षकांची पण कमाल होती. ते शिक्षक त्याला असे काही डावपेच शिकवायचे की समोरच्या नामोहरम व्हायचा. एकच प्रकारचा डावपेच त्याला शिकवायचे ते. आता हा एकच प्रकारचा डावपेच असल्यामुळे त्याला दुसरं काहीच येत नव्हतं. समोरचा आला की तो त्याच पद्धतीने त्याला मारायचा. मग असं लक्षात आलं की शिक्षक पण ग्रेट, विद्यार्थी पण ग्रेट, कारण त्याला जो डावपेच शिकवला होता त्याच्यामध्ये तो समोरून वार करणारा होता, तो त्याच्या डाव्या हातावर मारणार होता, असा त्याचा नियम होता. आता प्रत्येक वेळी काय व्हायचं, तो समोरून मारायचा तेव्हा तो डाव्या हाताला मारायचा, पण त्याचा हात निसटून जायचा आणि हा जिंकायचा. असं होता होता मग लक्षात आलं की गुरुजींनी याला एकच प्रकारचा डावपेच का शिकवला बरं? तर त्या मुलाला हा डावा हातच नव्हता. त्या मुलाला डावा हातच नव्हता आणि शिक्षक पण म्हणले, चल मी तुला शिकवतो. आणि त्यांनी हा एकच डावपेच शिकवला की ज्यामध्ये समोरच्याला डाव्या हातावर वार करायचा आहे. आणि त्यामुळे तो दररोज प्रत्येक कॉम्पिटिशन जिंकत गेला. पण त्या मुलाची जिद्द किती, काही कमी आहे हे त्याने कधी जाणूच दिलं नाही आणि स्वतः जिंकत गेला. पण ते शिक्षक आणि तो विद्यार्थी दोघंही थोर, त्याची कमतरता असून सुद्धा त्याच्या विकनेसवर त्यांनी मात मिळवली. आणि असे विकनेसवर मात मिळवणारे अनेक आहेत आणि आपल्याला सगळं काही आहे. त्यामुळे आपण नक्कीच पुढे पुढे जाणार आहात. सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा, चांगली प्रगती करा. मला इथं येण्याबद्दल, बोलायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद ताई. तुमचे हे मार्गदर्शन व दिलेले प्रोत्साहन नक्कीच आमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. यानंतर मी अमृताताई पाडळीकर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. सर्वांना मनःपूर्वक नमस्कार. आणि शाळेचे, संस्थेचे मी अगदी मनापासून आभार मानते, कारण आज मी इथं येऊ शकले आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम बघू शकले. अतिशय सुरेख निवेदन, गायन, वादन, नृत्य सादरीकरण हे सगळं अतिशय सुंदर होतं. जगदीश खेबुडकरांची म्हणजे नानांची गाणी समोर बघताना खूप समाधान वाटलं. खूप चांगल्या पद्धतीनं त्याचं सादरीकरण झालं. म्हणजे ती गाणी चित्रपटात वेगळ्याच पद्धतीनं आपल्यासमोर आली होती, ती आज आपल्यासमोर खूप वेगळ्याच पद्धतीनं आली आणि ती खूप सुंदर होतं ते सगळं. त्यामुळं मी खूप आभारी आहे तुमच्या सगळ्यांची.
मी पण आज तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे, अगदी छोटी. एका खेडेगावातल्या एका छोट्याशा शाळेमध्ये एक शिक्षक होते. त्या शिक्षकांच्या वर्गामध्ये एक छोटासा चुणचुणीत विद्यार्थी होता, अतिशय हुशार. शाळा फक्त 4थीपर्यंतच होती. 4थीनंतर ते शिक्षक त्या मुलाच्या घरी गेले आणि म्हणाले की मी ह्याला शहरात घेऊन जातो, माझी मोठ्या गावात बदली झाली आहे, याचं शिक्षण मी पूर्ण करीन, पण हा विद्यार्थी तुम्ही माझ्याबरोबर द्या. त्यांच्या घरचे म्हणाले, अहो आमची शेळ्या मेंढ्या राखायला कोण जाईल हा गेला तर, त्यामुळं आम्ही काय त्याला तुमच्याबरोबर पाठवू शकत नाही. तो मुलगा शेळ्या मेंढ्या राखायचं काम करायला लागला. त्याची शाळा बंद झाली. शिक्षक आपल्या बदलीच्या गावी निघून गेले. यानंतर बराच काळ लोटला. त्या विद्यार्थ्याचं लग्न झालं, त्याला मुलगा झाला, तो आजारी पडला. त्याला घेऊन तालुक्याच्या ठिकाणी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं. आणि त्या परिसरामध्ये अचानक त्या विद्यार्थ्याला आपले गुरुजी दिसले. त्यांना बघितल्याबरोबर तो गेला आणि त्यानं पायावर डोकं ठेवलं शिक्षकांच्या. त्यांनी विचारलं, का आलायस इथं? गुरुजी, माझा मुलगा आजारी आहे. त्या मुलाला बघायला गेले शिक्षक आणि त्याच्यानंतर त्याचे जे कोणी डॉक्टर होते त्यांना भेटले. थोड्या वेळानं पुन्हा परत त्या विद्यार्थ्याकडं आले. त्याच्या हातात काही पैसे ठेवले आणि सांगितलं, तुझ्या मुलाला डिस्चार्ज मिळाला आहे, त्याला घेऊन जा घरी आणि त्याची काळजी घे. गुरुजी, बिल भागवायला जातो. तुझं बिल भागवलं आहे, तू जा घरी. तो विद्यार्थी आपल्या मुलाला घेऊन घरी निघून गेला. त्यानंतर काही काळ लोटला. तो विद्यार्थी आपल्या गुरुजींच्या घरी येत राहिला. आला की पायावर डोकं ठेवून नमस्कार करायचा. आपल्या पहाडी आवाजामध्ये खूप छान छान लोकगीतं ऐकवायचा. हे काही दिवस, काही वर्ष असंच चालू राहिलं. काही काळानंतर त्या विद्यार्थ्याला आपल्या गुरुजींचं निधन झाल्याचं कळलं. तो विद्यार्थी त्या शिक्षकांच्या घरी आला. दारातच उंबऱ्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडला. त्यांच्या फोटोला एक फूल वाहिलं, काहीही न बोलता निघून गेला. आणि हे असं पुढं बराच काळ तो करत राहिला. त्यानंतर एकदा तो असाच घरी गेला आणि त्यांच्या कुटुंबियांना म्हणाला, ज्या मुलाला गुरुजींनी मदत केली त्या माझ्या मुलानं घर बांधलं आहे गावाकडं, त्या घरात लावायला मला गुरुजींचा एक फोटो देता का? तो गुरुजींचा फोटो घेऊन आपल्या घरी गेला. आजही त्या घरामध्ये त्या फोटोची पूजा होते. तो विद्यार्थी असाच घरी येतो, उंबऱ्यावर डोकं ठेवून रडतो, नमस्कार करतो आणि निघून जातो. मंडळी, ही फक्त गोष्ट नाही आहे, ही सत्यकथा आहे, हा अनुभव आहे. ते शिक्षक होते कविवर्य जगदीश खेबुडकर. आणि तो विद्यार्थी मिणचे नावाचं एक छोटंसं खेडं आहे, त्या छोट्याशा खेड्यामध्ये राहणारा मल्लू नाईक नावाचा विद्यार्थी. तो आता 80च्या घरात आहे. पण हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी अनुभवलं आहे. आम्ही नंतर म्हणजे मला आणि माझ्या बहिणीला ते आपल्या गावी घेऊन गेले. ज्या शाळेत ते शिकायचे ती शाळा दाखवली, त्यांचं घर बघितलं आम्ही आणि खूप धन्य झालो आम्हीसुद्धा की अशा शिक्षकांच्या पोटी आम्ही जन्म घेतला. हे खूप मोठं भाग्य आहे आमचं. शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं काय असू शकतं याचं एक सुंदर उदाहरण मी तुमच्यासमोर ठेवलं. तुमचा जास्त वेळ घेत नाही. एका छोट्याशा मी लिहिलेल्या कवितेनं माझं मनोगत थांबवते. रुजणं. बियांनी रुजायचं असतं कोंब फुटण्यासाठी, कोंबाला मूळ धरतं रोपटं होण्यासाठी, रोपाला पालवी फुटते वेल वाढण्यासाठी, वेलीनं पसरायचं असतं कळ्या येण्यासाठी, कळ्यांनी उमलायचं असतं सुगंध पसरवण्यासाठी, फुलांनी बहरायचं असतं आनंद उधळण्यासाठी. तुम्हीही सारे सदैव असेच राहा, उमललेल्या फुलासारखे आनंद देण्यासाठी आणि मनामध्ये रुजण्यासाठी. धन्यवाद. तुम्हा सर्वांना, सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वाटचालीसाठी मनभर शुभेच्छा. पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद अमृताताई. कवी जगदीश खेबुडकर यांच्या गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, सत्यम शिवम सुंदरा या कविता आमच्या पाठ्यपुस्तकात आहेत.
आज प्रत्यक्ष त्यांच्या कन्येचे विचार व आपण सांगितलेला प्रसंग ऐकून आम्हाला खूप आनंद झाला. यानंतर मी माननीय रवींद्रजी देव सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर आणि सर्व पालक आणि आजच्या या व्यासपीठावर कालपासून ते आजपर्यंत ज्या कलावंतांनी सादरीकरण केलं असे जवळजवळ 1600 बालकलाकार, त्यांचं सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि त्यांच्या इतक्या उत्तम कलाकृती ज्यांनी बसून घेतल्या, अतिशय सुंदर सूत्रसंचालन केलं, अशा सर्व कलाकारांचा मी सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. खरं तर भारतीय कला आपण पाहतो की मागं या सगळ्या पारंपरिक आपल्या ज्या कला आहेत आपण वाचल्या असतील त्या आपल्या सर्वांच्याच परिचित आहेत खरं तर. आणि म्हणून एक सूत्र नेहमी आपण मांडत आलो आहे, ते म्हणजे भारतीय कला ह्या संस्कारांसाठी कला आहेत, जीवनासाठी कला आहेत, कलेसाठी कला नाही आहेत. आणि म्हणून मी पण स्वतःला भाग्यवान समजतो, कारण मी कलेच्या क्षेत्रात लहानपणापासून आहे. आणि आज जगदीशजी खेबुडकर ज्यांची कन्या आज आपल्यात त्यांच्या माध्यमातून उपस्थित आहे. मला त्यांचा अनेक वर्ष सहवास मिळाला संस्कार भारतीच्या संस्थेमुळे. अनेकदा आम्ही एकत्र प्रवास केला आणि त्यांच्याबरोबर राहणं, त्यांना ऐकणं, म्हणजे जीवनात अशी माणसं ज्यावेळी भेटतात तर खूप काही शिकायला मिळत असतं, खूप चांगले संस्कार सहवास होत असतात. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. आज अतिशय दोघींनी अप्रतिम मार्गदर्शन आपल्याला केलं. आपल्या सर्व पालक या निमित्ताने इथं उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की राष्ट्रीय शिक्षण योजनेच्या अंतर्गत आता मुलींना अनेक दारं उघडलेली आहेत. मी सर्व पालकांना विनंती करेन की आपल्या पाल्याला भरपूर बघू दे, चांगलं दाखवा, अनेक ठिकाणी न्या, त्यांना भरपूर वाचू दे, भरपूर बघू दे, संवाद करू दे, अनेक नाटकं बघू दे, चित्रपट बघू दे. त्याच्यातच त्यांची जी काही संपूर्ण सर्वांगीण विकास आहे हा होत राहणार आहे. आणि मला असं वाटतं की विजन इंग्लिश मीडियम स्कूल हे आत्तापासूनच खूप चांगले प्रयोग आता शाळेत करत आहे. आपण पाहिले असतील तर, पाहिले नसतील तर अवश्य पहा की हे सर्व शिक्षक, आपले विद्यार्थी, तुमचे पाल्य घडविण्यासाठी किती परिश्रम करतात हे आपल्याला तिथं गेल्यानंतर कळेल. आणि म्हणून आजच्या गॅदरिंगला खरं तर बोलायचं कमी आणि पाहायचं आपण जास्त. त्यामुळे मी सर्वांची इथं रजा घेतो. सर्वांचं पुनश्च आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद रवींद्र सर. यापुढील सूत्रे मी स्वातीताई यांच्याकडे देते. यानंतर आपल्या वादनाने मंत्रमुग्ध करणाऱ्या वादकांचा सत्कार होणार आहे. मी माननीय रवींद्रजी देवसरांना विनंती करते की त्यांनी या वादकांचा सत्कार करावा. सर्वप्रथम कुशल इनामदार, यानंतर अर्णव जाधव, सोहम धुळे, आयुष वाडिंबे, आयुष वाडिंबे, चैतन्य काटकर, विराज कुलकर्णी, धन्यवाद सर. काव्यांजलीची गुंफण आपल्या निवेदनातून करणाऱ्या निवेदकांचा सत्कार करण्याची विनंती मी श्रीमती अनुराधाताई कोकले यांना करते. स्वराली बाळापूरकर,
ओम यनपुरे, स्वधा गोसावी, रुद्र अग्निहोत्री, प्रज्ञा पाटील, धन्यवाद ताई. यानंतर अमृताताईंनी विद्यार्थ्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. अर्णव नांदुरकर, अवनीश बंगाळे, सई सोनटक्के, प्रज्ञा माने, तेजश्री धर्मावत, औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण हा तालुका. या पैठण गावात संत एकनाथांचा वाडा आहे. तिथे एकनाथांचे समाधी मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एकनाथांच्या पूजेतील श्री विजयी पांडुरंगाची मुख्य मूर्ती विराजमान आहे. ही मूर्ती सदैव पूर्ण वस्त्रालंकारांनी झाकलेली असते. त्यामुळे मूर्तीचे फक्त मुखकमल दर्शन होत असते. आपण सहसा पांडुरंगाची मूर्ती दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा असल्याची पाहतो, परंतु या मूर्तीत पांडुरंगाचा डावा हात कमरेवर तर उजवा हात कमरेवरच, पण समोरच्या बाजूला उघडणारा तळवा दिसतो. म्हणून याला विजयी पांडुरंग असे म्हणतात. आता हा विजयी पांडुरंग कसा याची एक आख्यायिका आहे. कर्नाटकातील एक सावकार हा पंढरपूरच्या पांडुरंगाचा उपासक होता. त्यामुळे त्याने मंदिर बांधले आणि कारागिरांकडून पंचधातूंची मूर्ती बनवून घेतली. तो सावकार मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार. तोच पांडुरंग दृष्टांत देऊन त्याला म्हणाला, माझी ही मूर्ती जर तू इथे स्थापलीस तर मी इथे राहणार नाही, आणि जर तू तसे केलेस तर तुझा निर्वंश होईल. ही मूर्ती तू पैठणच्या नाथ महाराजांना नेऊन दे. सावकाराने ती मूर्ती वाजत गाजत पैठणला आणली. प्रत्यक्ष भगवंत घरी आलेत म्हटल्यावर एकनाथांच्या पत्नीने चांदीच्या वाटीत लोणी आणि खडीसाखर आणले. हे लोणी घेण्याकरता म्हणून भगवंतांनी आपला उजवा हात समोर केला, म्हणजे कमरेवरचा काढून पुढे केला आणि लोणी चाटले. नंतर तो हात लोणचट म्हणजेच लोणी लागलेला असल्यामुळे परत कमरेवर ठेवताना तो तळहात तसाच उघडा राहिला. म्हणून त्या मूर्तीचा हात हा असा आहे. प्रेक्षक हो, आपले पुढील संत कवी आहेत शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज. बये दार उघड असे म्हणत नाथांनी अभंग रचना, भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या सहाय्याने जनजागृती केली. एकनाथ हे संत कवी, पंत कवी व तंत कवी होते. एकनाथी भागवत हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ. भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला दिलेला संदेश म्हणजे एकनाथी भागवत. आता 9वी मर्क्युरीचे विद्यार्थी त्यांच्या सादरीकरणातून संत वाङ्मयाचे महत्त्व अधोरेखित करणार आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण सगळ्यांनी त्यांचे स्वागत करूयात. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम,
श्रीराम जय Open Gangnam Style. Gangnam Style. Open Gangnam Style. Gangnam Style. Open Gangnam Style. अरे हे काय ऐकतोय तू? अक्कल नाही पोराला, खेळला लावते कानाला. आजी तुझ्या डोक्यात जी आग भडकली आहे ना, जरा शांत कर. पॉइंट आहे. कशाला उगाच चिडचिड करतेस? जस्ट चिल मेने. तसंही तुम्हाला नुसत्या गावंढळ गोष्टी ऐकण्यातच इंटरेस्ट असतो. बीट्स वगैरे काही माहिती तरी आहे का? अरे बीट्स वगैरे कशा माहीत असणार, बघावं तेव्हा नुसत्या सेन्सलेस गोष्टीच ऐकत असतात. हो ना. कसल्या रे तुझ्या बीट्स जरी नसल्या माहिती तरी संस्कृती जपणाऱ्या रचना माहिती आहेत आम्हाला. आपली संस्कृती म्हणजे वसुधैव कुटुंबकम, संत वाङ्मय आणि अशा अगणित घटकांनी भारावलेली आपली संस्कृती. छे आजी, ही गाणी आमच्या जनरेशनची गाणी ऐकण्यात जी मजा आहे ना, तुमच्या अभंगांमध्ये नाहीच. आणि हो, हीच गाणी लोक शेवटपर्यंत ऐकत राहणार, गॅरंटी आहे आमची. अरे समीर नाही, सॅम. गप्रे, जरा विचार कर. ही तुमच्या जनरेशनची गाणी येतात आणि जातात, पण संतांच्या रचना अनेक दशकांपासून लोकप्रबोधनाचे काम करत आले आहे व ते लोकांच्या मनात स्थान करून आहेत. काय आई? हो खरंच, या अजरामर रचनांना तोडच नाही. हो ना. आजी, आई, एवढंच असेल ना, तुम्हीच आम्हाला रचनांची ओळख करून द्या. येस ऑर नो बडी? राईट बडी. चालेल ना, आम्ही तुला दाखवतो आपली भारतीय संस्कृती किती महान आहे आणि संत वाङ्मय किती सर्वश्रेष्ठ आहे ते. हो, संतांमध्ये संत श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि माझे आवडते संत म्हणशील तर संत एकनाथ महाराज, ज्यांनी वेगवेगळ्या काव्यरचना रचल्या. हो ना, संत एकनाथांनी लोकांना लोकांच्याच बोलीभाषेमध्ये समजवण्यासाठी भारूड, गवळण आणि अशा अनेक रचना तयार केल्या. अगं तुला माहित आहे का, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ही प्रसिद्ध गणेश वंदना देखील त्यांनी लिहिली. हो ना. चला तर मग आपण सगळेच संत एकनाथ महाराजांच्या रचनेवर आधारित सादरीकरण पाहूया. काय येत आहे ना? येत आहे ना? काय यावंच लागेल. चला तर मग. चल रे पटकन चल. चला. चल. ओंकार स्वरूपा, ओंकार स्वरूपा, ओंकार स्वरूपा. तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. नमो माय बापा गुरु कृपा घना, तोडिया बंधना माया मोहा. मोह जाळ माझे कोण निरशील, तुझ वीण दयाळा सद्गुरु
विठ्ठल 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 माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीम रे जातीरी, आहे भीम रे जातीरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. बाप आणि आई, बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीम रे जातीरी, आहे भीम रे जातीरी, माझे माहेर पंढरी. सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर, आडवा डोंगर, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. काय मी करू अरे कोणाला सांगू, बाबा रे बाबा, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला हो. ओ महाराज जरा सविस्तर सांगा की. काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला, त्याने माझा प्राण चालिला. महाराज त्याने तुमचा प्राण चालिला. अरे विंचू चावला, अरे विंचू चावला, अरे बघ विंचू चावला, आग ग ग ग ग ग ग ग, आग ग ग चावला, काय मी करू अरे कोणाला सांगू, बाबा रे बाबा, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला हो. मग महाराज पुढं काय झालं. पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला. महाराज दाह झाला. अरे हो रे बाबा, सर्वांगाचा दाह झाला, वाईट झालं रे. अग ग काय मी करू अरे कोणाला सांगू, बाबा रे बाबा, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला हो. मनुष्य इंगळी अति दारुण. अरे दारुण म्हणजे खूप भयंकर. अरे खूप भयंकर म्हणजे मांदाळ भयंकर. मांदाळ भयंकर म्हणजे काय महाराज. अरे तुझ्या तोंडातले दात पडले होते, जेवढे भयंकर असेल तेवढे भयंकर. मनुष्य इंगळी अति दारुण, मजनांगा मारिला तिनं, अन सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. अग ग ग काय मी करू अरे कोणाला सांगू, बाबा रे बाबा, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला हो. ओ महाराज या विंचवाला उतारा तरी काय. अरे हाय रे बाबा, या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा. महाराज तमोगुण म्हणजे काय. अरे तमोगुण म्हणजे काम क्रोध मदमोह मत्सर. आजच्या भाषेत म्हणायला गेलं की इगो. अच्छा इगो. या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा. महाराज
सत्वगुण म्हणजे काय? अरे सत्वगुण म्हणजे चांगले गुण रे. जरा चांगलं बोला आणि चांगलं वागायचं दुसऱ्यांशी. या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, अन विंचू इंगळी उतरे झरझरा. महाराज इंगळी झरझरा उतरते काय? अरे प्रश्नच नाही. अग ग ग काय मी करू, अरे कोणाला सांगू, देवा रे देवा, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. हो सत्व उतारा देऊन, अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली फुन फुन, अजूनही शांत केली जनार्दने, बोला पुंडलिक वरदा. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. विठूचा गजर हरिनामाचा, जयकारो विना, जयकारो विना. सुरेख. संत एकनाथांच्या व विठुरायाच्या गजरात आपण सगळेच मग्न झालो. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम हे करीतो, स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरितो. कुणीतरी एक इसाम संत एकनाथ महाराजांच्या शोधात त्यांच्या घरी आला. लांबून चालत आल्यामुळे तो दमलेला होता. तो पटकन खाली बसून नाथांचे पाय धरून म्हणाला, नाथ बाबा, मला 15 दिवसांपूर्वी दृष्टांत झाला. भगवान श्रीकृष्ण माझ्या स्वप्नात आले आणि म्हणाले, मी एकनाथ महाराजांच्या घरात गेली 12 वर्षे झाली श्रीखंड्याच्या रूपात राहत आहे. श्रीखंड्या म्हणजे साक्षात पांडुरंगाच्या रूपाने आलेला एक काम करणारा तान्हा मुलगा. संत एकनाथांची विठ्ठलावर निस्सीम भक्ती होती. तुला जर माझे दर्शन घ्यायचे असेल तर तू एकनाथ महाराजांच्या घरी ये, आता मी निघतोय, असं श्रीकृष्ण मला म्हणाले. श्रीखंड्याच्या आठवणी मनात येऊ लागल्या. रांजण, श्रीखंड्याने पाणी भरण्यासाठी खांद्यावरून वाहिलेली कावड, श्रीखंड्याची बसायची जागा, या सगळ्या गोष्टींना पाहून, स्पर्श करून नाथांचे डोळे पाणावले. काय आश्चर्य! त्याचबरोबर रांजण दुथडी भरून वाहू लागले. जोरात वारा सुटला आणि कोपऱ्यातली श्रीखंड्याची घुंगूर काठी त्या वाऱ्याने पडली. त्या काठीला एक भरजरी शेला बांधलेला होता. त्या शेल्यातून केसर व कस्तुरीचा सुगंध दरवळत होता. अशा या शांतीब्रह्म एकनाथांना कोटी कोटी प्रणाम. चला आता वळूयात पुढील कार्यक्रमाकडे. गदिमांचे गीत रामायण सगळ्यांनाच माहीत आहे. गदिमा म्हणजे गजानन दिगंब माडगुळकर. गदिमांच्या गीत रामायणाने अखिल महाराष्ट्राला वेड लावले.
गदिमा आधुनिक काळातील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. गदिमांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 रोजी सांगली जिल्ह्यात झाला. गदिमांच्या कवितेवर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आदी संतांच्या कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहिरी कवितेचेही सखोल संस्कार झाले. याचा प्रत्यय त्यांनी चित्रपटांसाठी लिहिलेले सुंदर घाटाच्या सोप्या परंतु प्रभावी गीतांतूनही येतो. या पद्मश्रीधारक कवींनी त्यांच्या आयुष्यात सुमारे 2000 काव्य, 157 स्क्रीन प्ले व असंख्य गीतांची रचना केली. त्याचप्रमाणे लोकगीतांच्या लोभस लयतालांनी त्यांची गीते नटलेली असत. मराठी रसिकांनी माडगुळकरांच्या काव्यरचनेला मनपूर्वक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या गीत रामायणाने तर यशाचे शिखर गाठले. त्यांना आधुनिक वाल्मिकी ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिली. सुधीर फडके यांच्या मधुर आवाजाची साथ त्यांना लाभली आणि गीत रामायण जन्माला आले. गीत रामायण लिहिण्यासाठी गदिमांनी त्यांच्या अंगणातल्या तुळशी वृंदावनाजवळ बसून अवघी रात्र काढली, परंतु त्यांना काहीच सुचले नाही. शेवटी गदिमांच्या पत्नीने त्यांना विचारले, झाले की नाही अजून लिहून? त्यावर गदिमा म्हणालेत, अघं एवढी घाई कशाला? प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र जन्माला यायचेत, वेळ हा लागणारच. गीत रामायणाच्या 56 गाण्यांपैकी राम जन्मला ग सखे राम जन्मला हे गाणं पहाटे पहाटे पूर्ण झाले. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती. असे हे गीत रामायणाचे बोल प्रस्तुत करत आहेत त्यांच्या बहारदार सादरीकरणामधून इयत्ता 9वी व्हीनस व अर्थचे विद्यार्थी गीत रामायण.
तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला राजगृही नवे सौख्य पर्वणी पानामुन हंबरल्या धेनु अंगणी दुंदुभीचा नाद तोच धुंद कोंडला दुंदुभीचा नाद तोच धुंद कोंडला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला पेंगुळल्या आत पात जागत्या थळ्या काय काय करीत पुन्हा उमलल्या खुळ्या उच्च रवे वायू त्यास हसून बोलला उच्च रवे वायू त्यास हसून बोलला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला वार्ता ही सुखद जगी पोचली जनी गेहातून राजपथी धावले कुणी युवतीचा संघ एक गात चालला युवतीचा संघ एक गात चालला राम जन्मला ग सखी राम जन्मला 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 आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे 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 श्रीरामानी सहज उचलिले धनु शंकराचे पूर्ण जाहले जनक नृपाच्या हेतू अंतरीचे उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे मुनिया जरा पापण्या पाहत ती राही तडिता घाता परी भयंकर नाद तोच होई श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे
स्वयंवर झाले सीतेचे. हात जोडून म्हणे नृपती तो विश्वामित्रासी, आज जानकी अर्पियली दशरथ पुत्रासी. हात जोडून म्हणे नृपती तो विश्वामित्रासी, आज जानकी अर्पियली दशरथ पुत्रासी. आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे, स्वयंवर झाले सीतेचे. 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 सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी. सीतावर रामचंद्र की जय. सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी. सीतावर रामचंद्र की जय. गिरिराजांचे देह निखळुनी गजांग शात्या शिळा उचलुनी. गिरिराजांचे देह निखळुनी गजांग शात्या शिळा उचलुनी. जळात द्या रे जवे ढकलुनी जळात द्या रे जवे ढकलुनी. सेतू बंधने जोडून ओढा सेतू बंधने जोडून ओढा समीप लंकापुरी. सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी. सीतावर रामचंद्र की जय. नलसाने ता सहज लाभता कोटी कोटी हात राबता. प्रारंभी घे रूप सांगता प्रारंभी घे रूप सांगता. पाषाणच हे पहालीलया तरती पाण्यावरी. सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी. सीतावर रामचंद्र की जय. चरण प्रभु से जळात शिरता सकळ नद्याना येई तीर्थता. आरंभास्तव अधीर पूतता शिळा होऊनी जडू लागल्या लाटा लाटावरी. सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी. सीतावर रामचंद्र की जय. गर्जा गर्जा हे वानरगण रघुपती राघव पतित पावन. रघुपती राघव पतित पावन. रघुपती राघव पतित पावन. जय लंकारी जानकी जीवन युद्धा आधी झडू लागू द्या युद्धा आधी झडू लागू द्या स्फूर्तीच्या भेदी. सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी. सीतावर रामचंद्र की जय. सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी. सीतावर रामचंद्र की जय. सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी. सीतावर रामचंद्र की जय. सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी. सीतावर रामचंद्र की जय. देवानी जो रावणाच्या मृत्यूचा काल सांगून ठेवला आहे तो आता अगदी समीप आला आहे. बाणांचा प्रहार होताच जीविताला मुकणाऱ्या त्या रावणाच्या हातून धनुष्यबाणही खाली पडलं.
तो महातेजस्वी राक्षसपती भूमीवर कोसळला. सारे वानरगण रावण मेला, रामांचा जय झाला असं म्हणत आनंदानं नाचू लागले. सर्व सैन्यामध्ये आनंदी आनंद पसरला. रामाने बिभीषणाला आज्ञा केली, लंकाधिपते, निरपेक्षपणानं आणि सुखानं लंकेच्या साम्राज्याचा उपभोग घे. बिभीषणानं पुष्पक विमान तयार केलं. श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण विमानामध्ये बसले. याच दिवशी रामांच्या वनवासाची 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. राम येत आहेत, सीतामाई येते आहे, लक्ष्मण येतो आहे. या वार्तेनं सारी अयोध्या आनंदाने अक्षरशः नाचते आहे. रामांच्या विमानाने उड्डाण केलं. ते अयोध्येच्या परिसरामध्ये येऊन उतरलं. राम विमानामधून बाहेर आले आणि साऱ्या अयोध्यावासियांनी सीतावर रामचंद्र की जय असा आनंद गजर केला. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार, जय जयकार, जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. पुष्पकयाना तुनी उतरले स्वर्ग सौख्य साकार, स्वर्ग सौख्य साकार, त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. तुला चिंतिते सुदीर्घ आयु, पुण्यसलीला सरिता सरयू, पुलकित पृथ्वी पुलकित वायू, पुलकित पृथ्वी पुलकित वायू. आज हल्ले परी जाहला नगरीचा उद्धार, नगरीचा उद्धार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. शिवचापा समविरह मंगला, स्वयंवरा समसमय रंगला. अधीर अयोध्या पुरी मंगला, अधीर अयोध्या पुरी मंगला. सानंदाश्रू तुला अर्पिते, दृढ प्रीतीचे हार, दृढ प्रीतीचे हार रामा, त्रिवार जय जयकार.
प्रेक्षक हो, आपण सर्वांनीच या कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि आता वेळ आहे निरोप घेण्याची. आपण सर्वांनीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचे कौतुक केले. या सर्व सादरीकर्त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन. सजवू बालके ज्ञानतुरांनी, सजवू बालके ज्ञानतुरांनी, माता पित्यासम करुण माया, माता पितासम करुण माया, रंग भरुनी त्यांच्या जीवनी, भव्य शिदोरी ही घेऊनी, भव्य शिदोरी ही घेऊनी. मी तनुजा टीचर यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. आभाराचा भार नसावा, आभाराचा भार नसावा, असावी कृतज्ञतेची भावना. काव्यांजलीतून साधली शब्दांची साधना, कविता शब्दांची, कविता प्रेमाची, कविता नात्यांची, अर्पिली स्वरांजली इथे शब्द सुमनांची, शब्द सुमनांची. वार्षिक स्नेहसंमेलन 2023-24 या वर्षामध्ये काव्यांजली या संकल्पनेअंतर्गत जवळजवळ 19 मराठी कवींच्या कविता, काव्य अभिवाचन, नृत्य आणि गायनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेल्या प्रमुख पाहुण्या महिलाश्रम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती अनुराधाताई गोखले आणि श्रेष्ठ कवी जगदीश खेबुडकर यांची ज्येष्ठ कन्या श्रीमती अमृताताई पाडळीकर यांचे मी श्रीमती तनुजा जोशी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने मनापासून आभार मानते. आपण आमच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि मोलाचे मार्गदर्शन केले त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आमच्या शाळेला नेहमी प्रोत्साहन देणारे, सहकार्य करणारे, आधारस्तंभच म्हणता येईल असे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय रवींद्रजी देव आणि सर्व कार्यकारी मंडळ, तसेच आमच्या शाळेच्या शाला समिती अध्यक्षा श्रीमती सविताताई काजरेकर यांचे मी कृतज्ञतापूर्वक आभार मानते. नेहमी तत्पर असणाऱ्या संस्थेच्या वास्तू विभागाचेही विशेष आभार. काव्यांजली या आगळ्यावेगळ्या विषय निवडीपासून ते कार्यक्रम संपन्न होण्यासाठी अनमोल मार्गदर्शन करणाऱ्या व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या 3ही शाळांच्या मुख्याध्यापिका प्रमुख श्रीमती कांचनताई सातपुते आणि शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वृषाली ताई सहस्रबुद्धे यांचे मनापासून आभार. शाळेच्या माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका श्रीमती अर्चना कनोजिया यांचेही आभार. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उत्साही आणि मेहनत घेणाऱ्या सर्व वंदनीय शिक्षक वृंद आणि ऑफिस कर्मचारी यांचेही मनस्वी आभार. शिक्षक आणि वरिष्ठ यातील महत्त्वाचा दुवा असलेल्या स्नेहसंमेलनाच्या माध्यमिक विभाग प्रमुख श्रीमती सुवर्ण तांबे यांचेही आभार. त्यानंतर आपल्या कार्यक्रमासाठी ऑडिटोरियम म्हणजे सभागृह उपलब्ध करून देण्यासाठी अण्णाभाऊ साठे सभागृह व्यवस्थापकांचेही आभार. ध्वनी व्यवस्था उपलब्ध करून देणारे AS साऊंडच्या सर्व टीमचे आभार. सुंदर आणि आकर्षक वेशभूषा उपलब्ध करून देणारे योगिता सिल्क अँड सारीज, MV टिळे, श्रीमती कविता मोरे आणि श्रीमती सावंत आणि नाट्यभूषा यांचेही खूप खूप आभार. सुरक्षा व्यवस्थापन आणि स्वच्छता व्यवस्थापन यासाठी वेस्ट सर्व्हिसेस, माऊली सर्व्हिसेस यांचे आभार. क्षणचित्रे आणि व्हिडिओ शूटिंगचे काम पाहणाऱ्या स्कूल ऑफ मीडिया रिसर्च अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच स्मार्टच्या सर्व टीमचे खूप आभार. या कार्यक्रमाला अल्पोपहार उपलब्ध करून देणारे संस्थेचे सुस्वाद कॅन्टीन आणि संपदा बेकरी यांचेही आभार. रंगमंचावरील पार्श्वभूमी म्हणजे सजावटीचे काम अतिशय कलात्मक पद्धतीने मांडणाऱ्या सर्व आमच्या शिक्षिका अपर्णा एकबोटे, निशा देशपांडे, मानसी शाळीग्राम, प्राची पाटील, श्वेता रानडे या शिक्षकांचे खूप खूप आभार. कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी रंगमंच सहाय्यक म्हणून सांभाळणाऱ्या सर्व शिक्षकांचे राहुल कोल्हे, सागर वाघले,
तसेच सेविका राजश्री मावशी, रोहनदादा, वाघमारे काका यांचेही आभार. आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख अतिथींचे सभागृहात आगमन होण्यासाठी आपल्या वाहनाद्वारे उत्तम सहकार्य करणाऱ्या दळवी सर यांचेही आभार. कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी प्रकाश योजना, ध्वनी आणि तंत्र सहाय्यक आणि चलचित्रपट सहाय्यक यांचे काम तत्परतेने करणाऱ्या स्वप्नील सर, संगीता शेळके टीचर, वरद गौरी म्हेत्रे आणि स्वप्ना मांढरे टीचर यांचेही खूप आभार. आपल्या गोड आवाजात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे इयत्ता 10वीचे विद्यार्थी यांचे विशेष कौतुक. स्नेहसंमेलनाच्या सर्व विभागाच्या ध्वनिमुद्रणाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडणाऱ्या रूपा शास्त्री यांचेही खूप आभार. आपल्या कार्यक्रमाला लागणाऱ्या प्रॉप्स बनवण्यासाठी सहाय्य करणाऱ्या शिक्षिका ज्योत्स्ना कुंटे, सोनिया मोहिते आणि पालकवर्ग सुरश्री मोहिरे, अंजू पिलनकर, अनुष्का सोनावणे यांचेही आभार. ज्यांच्या उत्साहपूर्ण सहभागाने कार्यक्रम बहारदार झाला असे आमचे लाडके विद्यार्थी यांचेही कौतुक. कार्यक्रमासाठी सर्वतोपरी सहाय्य करणारे सर्व मावशी आणि काका यांचेही आभार. कार्यक्रमासाठी वादन करणाऱ्या सर्व वाद्यवृंदांचेही खूप खूप आभार. ज्यांच्या पाठिंब्याने आणि सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला अशा आमच्या पालक वर्गाचेही खूप खूप आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद.